नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रिया मॅमच्या मेथडनुसार पॅकनिंग ब्लाऊज जे आहे त्याची ड्राफ्टिंग करतोय. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बॅक पार्टची ड्राफ्टिंग केली होती, तो बंद भाग होता. त्यानंतर आता पुढचा पार्ट जो आहे तो डीप नेक आहे. तर आता आपण पुढच्या पार्टची या व्हिडिओमध्ये ड्राफ्टिंग बघणार आहोत. तर हे बघा, त्यासाठी मी हे मेजरमेंट घेतले. या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर व्हिडिओ नक्की जाऊन बघा, का त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सर्व सांगितलं आहे. तर चला आता आपण या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्टच्या ड्राफ्टिंगला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर शोल्डर घ्यायचे आपल्याला. तर शोल्डर आहे आपले 14.5, तर त्याचं निम्म करायचं. 14.5चं निम्म झालं 7.25 इंच. तर इथून बघा 7.25 इंच मार्किंग करायची. त्यानंतर तिथून आपल्याला डाऊन जायचं आहे 1 इंच. डाऊन जाणं कंपल्सरी आहे. त्यानंतर गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. तर हे जे मार्किंग आहे ते इथं आपण जॉईन करून घेऊ. त्यानंतर इथं बघा, आता पुढचा पार्ट जो आहे तो डीप नेक आहे. तर आपण इथं आर्महोलचा फॉर्म्युला देखील डीप नेकचाच बघणार आहे. बॅकचा बंद भाग होता म्हणजे पॅकनेक होता, तर आपण मागच्या पार्टला पॅकनेकचा फॉर्म्युला वापरला होता. आता आपण डीपनेकचा वापरणार आहे. तर इथं बघा आपली चेस्ट किती आहे 34. तर हे बघा दुसऱ्या लाईनमध्ये येते, ती इथं आपण 34 भागिले 6 प्लस करू 0.5. तर किती झालं 6 इंचाच्या वरती एक लाईन. ती इथून बघा टेप ठेवायचा आहे आणि 6 इंचाच्या वरती एक लाईन इथं असं मार्किंग करायची आहे. ही झाली आपली छातीची लाईन. आपल्याला ही छातीची लाईन भेटली. त्यानंतर बघा आता डीप नेक आहे. डीप नेकला आपण लूजिंग देत असतो 1.5 इंच. तर इथं डीप नेकला लूजिंग देणार आहे आपण 1.5 इंच, कारण पुढचा पार्ट डीप आहे आणि मागचा बॅक आहे, म्हणजे बंद आहे, पॅक नेक आहे. तर इथं बघा 34 अधिक 1.5, तर किती झालं 35.5. 35.5ला भागिले 4 करू तर किती झालं 8.8, म्हणजे 8.25 इंच. तर इथं बघा छातीचं मार्किंग करते मी 8.25 इंच. शिलाई मार्जिन किती आहे 2 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार शिलाई मार्जिन घ्यायची. 1.5 इंच घेतली तरी काही हरकत नाही. त्यानंतर बघा आता बॅक पार्टला आपण मायनस केलेलं नव्हतं शोल्डर, कारण तो पॅकनेक होता. पॅकनेकमध्ये शोल्डर मायनस होत नाही, पण डीपनेकमध्ये शोल्डर मायनस होतं. तर शोल्डर मायनस होतं तर त्यासाठी आपल्याला 3 मेजरमेंट लागतात. ते म्हणजे पुढच्या गळ्याची उंची, म्हणजे पुढचा गळा किती डीप आहे, त्यानंतर गळ्याचा पॅटर्न आणि रेडी शोल्डर. तर इथं बघा आता आपण या चार्टमध्ये इथं चेक करू. तर आपलं रेडी शोल्डर किती आहे 2.5 इंच आहे. तर हे बघा इथं 2.5 इंच रेडी शोल्डर चार्ट आहे हा. तर इथं आपल्याला नेकचा डीप जो आहे तो आपला किती आहे पुढचा मेजरमेंटमध्ये बघून घेऊ. पुढचा नेक 6.5 इंच आहे, रेडी शोल्डर 2.5 इंच आहे आणि गळ्याचा जो पॅटर्न आहे तो राऊंड नेक आहे. हे बघा इथं 6.5 ते 7 इथं चेक करायचं आहे. ते इथं आपलं किती मायनस होते 1 इंच. आता हे पूर्ण डायरेक्ट आपल्याला आन्सर काढून दिलं आहे इथं डायरेक्ट 1 इंच. तर तुम्हाला दुसरा देखील एक चार्ट दाखवते बघा. हा रेडी शोल्डर चार्ट आहे. हा 2 पासून ते 2.25 दोन्ही चार्ट सारखेच आहे, पण यामध्ये डायरेक्ट आन्सर आहे. आपल्याला त्यातून फुल शोल्डरमधून मायनस करायची गरज नाही आहे, कारण आपण हे जरी घेतलं ना 2 इंच तर फुल शोल्डरमधून 2 मायनस करायचं, आणि इथं हे जरी घेतलं तर इथून डायरेक्ट 1 इंच मायनस करायचं. असं आहे, दोन्ही सारखेच आहे. तर आपलं मायनस होतं आहे 1 इंच, म्हणजे फुल शोल्डरमधून 2 इंच मायनस करायचं म्हटलं तर आपले फुल शोल्डर आहे 14.5, तर त्यातून 2 इंच मायनस झाले म्हणलं किती होईल 14.5 एक गेलं म्हणजे किती 12.5 उरतील. तर त्याचं 12.5चं आपल्याला निम्म घ्यायचं असतं, आणि इथून डायरेक्ट मायनस करायचं म्हटल्यावर 1 इंच. इथून आपण दोन्ही सारखेच आहे, तर इथून आपण 1 इंच मायनस करू. ते इथं चेक करून घेऊ तर किती येतं आहे आपलं 6.25. तर इथे देखील सेम 6.25वर मार्किंग करून घेऊ. स्केलने हे मार्किंग जोडून घ्यायचं आहे.
आणि या लाईन्स आपल्याला सेंटर काढायचं आहे. इथून बघा मी टेप असं ठेवते आणि सेंटर वे एक मार्किंग करायची आपल्याला इथून. ते इथून सेंटर वे एक मार्किंग केली, तिथून आतमध्ये 1/2 इंच एक मार्किंग करायची. ती ही मार्किंग आपण इथं जॉईन करू. त्यानंतर बघा इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायची. आता बॅक पार्टला 1 इंच केली ती, फ्रंट पार्टला आपण 1/2 इंच करणार आहे. फ्रेंच कवने आर्महोलचा शेप मी इथं ड्रॉ करून घेते. बघा ड्रॉ झाला. त्यानंतर बघा आता हे जे मायनस झालेले शोल्डर आणि इकडे हे गळारून जी लाईन आहे, ह्या क्रॉस लाईन्स आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर इथून मी टेप असं ठेवते, सेंटरवर एक मार्किंग करायची आणि तिथून पुढचे मेजरमेंट घ्यायचे आपल्याला. तर सेंटरवर टेप ठेवायचा आहे आणि पुढचं मेजरमेंट घ्यायचं आहे गळ्याचं. तर पुढचा गळा आपला 6.5 इंच आहे, तर इथं 6.5 इंच मार्किंग करते मी. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स किती आपण इथं चेक करून घेऊ आपल्या मेजरमेंटमध्ये. तर शोल्डर टू अपेक्स आहे आपलं 10 इंच, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 10.5 इंच मार्किंग करायची. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची. तर ब्लाऊजची उंची आपण 15.5 आहे, तर त्याच्यात 1.5 इंच प्लस करू, कारण पुढच्या पार्टमध्ये आपण 1.5 इंच प्लस करत असतो. तर इथं 15.5 आहे, ते इथं मी 17 इंच मार्किंग करून घेते ब्लाऊजच्या उंचीची. आता ही झाली आपली कमरची लाईन. त्यानंतर ही शोल्डर टू अपेक्स आणि ही झाला आपला पुढचा गळा. तर इथं बघा आता इथं आपल्याला इथं जेवढं मायनस झालं आहे सेम इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. तर इथं आपण टेप ठेवून चेक करून घेऊ. तर इथं आपलं 1/2 इंच मायनस होते, ते इथे देखील सेम मायनस करून घ्यायचं आहे. ही लाईन आपल्याला इथं जॉईन करायची. त्यानंतर स्केल बघा, ही स्केल ह्या छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती ठेवायची आणि तुमचा गळा जर स्केल लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून 1/2 इंच मायनस करायचं आहे. तर तुम्ही जर मायनस केलं नाही तर गळा तुमचा लूज पडेल आणि शोल्डर देखील उतरतील. मायनस करणं कंपल्सरी आहे. तर कधी डीप नेकला, पॅक नेकला मायनस नाही करायचं आहे. मागच्या साईडला आपण मायनस केलं नाही, फक्त डीप नेकला मायनस करायचं आहे. तर आपली हे बघा पुढच्या गळ्याची लाईन इथं आहे, स्केल इथे. तर आपण मायनस किती करू, 2 लाईन इतका. इथं म्हणजे 1/2 इंच मायनस करून घेते मी. स्केलने आपण ही लाईन ड्रॉ करू. त्यानंतर इथं आपल्याला बघा रेडी शोल्डरची मार्किंग करायची. तर रेडी शोल्डर किती आपलं 2.5 इंच आहे, तर 3.5 इंच मी इथं मार्किंग करते, कारण 1 इंच शिलाई मार्जिन घेतली. इथं गळारुंदी चेक करायची किती येते आपली 2.25. ती इथं देखील सेम 2.25 मार्किंग करून बॉक्स बनवून घ्यायचा आणि पुढच्या गळ्याचा शेप जो आहे तो इथं ड्रॉ करते. तर पुढचा गळा आपला राऊंड शेप आहे, तर इथं मी राऊंड जो गळा आहे तो ड्रॉ करते. बघा त्यानंतर बघा आता शोल्डरची जी असते ती लाईन सरळ नसते, थोडी क्रॉसमध्ये असते. ती इथून आपल्याला आर्महोलच्या मार्किंगवर 1/2 इंच खाली मार्किंग करायची अशी, आणि ती मार्किंग आपल्याला इथं क्रॉसमध्ये जॉईन करायची अशा पद्धतीने. त्यानंतर बघा इथं आपल्याला आता शोल्डर टू अपेक्सची मार्किंग केली, तर इथं आपण अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करणार आहे. तर अपेक्स टू अपेक्स आपलं 7 इंच आहे, तर 7 इंचाचं निम्मं घ्यायचं आपल्याला. तर किती होईल 3.5 इंच. 7 इंचाचं निम्मं झालं 3.5 इंच. तर इथं 3.5 इंच मार्किंग केली, तर कमरच्या लाईन आपल्याला 3 इंच करायची, कारण अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. आपण आता स्केलने हे दोन्ही जे मार्किंग आहे ते जॉईन करू. त्यानंतर बघा इथं आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर टक्स कसा घ्यायचा, तर आपल्या साईजनुसार टक्स घ्यायचा आहे. तर आज आपली साईज किती आहे 34 साईजनुसार आपण इथं टक्स घेऊ. तर इथं बघा हा टक्स चार्ट आहे, तिथं चेस्टचं मार्किंग दिलं आहे. तर चेस्ट किती आपली 34, तर पहिल्याच लाईनमध्ये येते बघा. आर्महोलचा टक्स म्हणजे मोंढ्यातला टक्स येतोय 1.25 इंच आणि वेस्ट म्हणजे कमरचा टक्स येतोय आपला 2.5 इंच. तर इथं आपण 2.5 इंचाचा टक्स घेऊ. तो टक्स जी मार्किंग आहे ते आपल्याला इथं जॉईन करायचं आहे बघा. जॉईन केलं त्यानंतर इथं आपल्याला कमरची मार्किंग घ्यायची. तर कमर किती आपली 28
भागिले 4 करायचं. कुठल्याही प्रकारची लूजिंग वगैरे कमरमध्ये द्यायची नाही. त्यानंतर टक्स आपला मायनस होणार आहे, कारण हा टक्स कट होणार आहे. याचं देखील तुम्हाला मेजरमेंट घ्यावं लागेल. तर टक्स किती आपला 2.5 इंच, तर प्लस करू 2.5 इंच, तर किती झालं 9.5 इंच. तर इथं मी कमरचं मार्किंग करते 9.5 इंचावर आणि पुढे शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. तर हे मार्किंग आपण अगोदर जोडून घेऊ. त्यानंतर बघा, आता ही जी लाईन आहे फिटिंगच्या लाईन काढली, तर या लाईन आपल्याला सारखेच 3 सेंटर काढायचे. तर टेप असा ठेवायचा, सेंटर वे एक मार्किंग करायची बघा इथे. त्यानंतर पुन्हा तिथून टेप ठेवायचा, पुन्हा एक सेंटर काढायचा आणि असा स्टेप खाली घेऊन पुन्हा इथं मार्किंग करून घ्यायची. म्हणजे हे तिन्ही सारखे सेंटर आपण या लाईनवर काढून घेतले. त्यानंतर सर्वात खालचा जो सेंटर आहे, हे बघा इथं कमरच्या लाईन जवळचा, तिथं 1/2 इंच बाहेर जायचं आणि इथून आपल्याला 1/2 इंच बाहेर जायचे. स्केलनी ही मार्किंग अगोदर जोडून घेऊ इथं बघा. त्यानंतर इथं देखील आणि इथून एक लाईन इतका असा शेप द्यायचा आहे फक्त, बस इथं पॉईंट बनवू द्यायचं. तर आपण असं मार्किंग करून घेतले, पण या लाईन आपल्याला चेक करावं लागतील, कारण त्या शिलाईमध्ये कमी जास्त होतील. तर इथं आपण चेक करू. तर ही लाईन किती आपली 6.5ला एक लाईन कमी, ही बघा 6.5 इंचाला एक लाईन कमी. तर ही देखील आपल्याला सेम तेवढीच हवी. तर ही जी मार्किंग केली त्या मार्किंगवर आपल्याला टेप ठेवायचा आणि इथं मार्किंग करायची. ते बघा इथे 6.5 इंचाला एक लाईन कमी ना, सॉरी 6.5 झालं, तर 6.5 इंचाला एक लाईन कमी, म्हणजे गॅप किती येतोय आपला 1/2 इंचाचा. आता इथं 1/2 इंच येतं आहे, तर त्याच्या डबल आपल्याला इथं घ्यायचं आहे, म्हणजे 1 इंच घेऊ आपण, अर्धाच्या डबल. त्यानंतर इथं 1/2 इंच, इकडं देखील 1/2 इंच. स्केलनी हे मार्किंग जॉईन करून घेऊ अगोदर. हे बघा इथे देखील. त्यानंतर स्केल ही अशी ठेवायची या फिटिंगच्या लाईनला जॉईन करून आणि इथं मार्किंग करायची बघा. मार्किंग केली. त्यानंतर बघा इथं आपण कमरचा टक्स किती घेतला 2.5 इंचाचा. तर आता आपल्याला आर्महोलचा टक्स घ्यायचा आहे 1.25 इंचाचा. तर इथं 1.25 इंच, 1 इंच आणि 2 लाईनवरती टेप असं या छातीच्या लाईनवर ठेवायचं 1.25 इंचावर आणि असं पुढं सरकवत न्यायचा. जिथं मॅच होईल तिथं मार्किंग करायचं आहे आणि ह्या 1.25 इंचाचं निम्मं घ्यायचं, हे बघा, आणि दोन्ही बाजूनी तेवढंच मार्किंग करायचं आहे 1.25 इंचाचं निम्मं घेऊन. म्हणजे पूर्ण टक्स घ्यायचे आपल्याला 1.25 इंच, हे बघा. तर ते मार्किंग आपण इथं जॉईन करून घेऊ. त्यानंतर हे देखील लाईन आपल्याला चेक करून घ्यायचे. तर अगोदर आपण गळ्याकडची लाईन चेक करू. तर ती किती आपली 6 इंच आणि एक लाईन. तर ही देखील आपल्याला सेम हवी आहे. तर बाहेर जाती बघा, जाऊ द्यायची, तिथं मार्किंग करून घ्यायची. ती मार्किंग आपल्याला ह्या लाईनला जॉईन करायची इथं बघा, असं जॉईन केली. त्यानंतर इथं वेगळ्या पेननी मी जो आर्महोलचा शेप आहे ते इथं ड्रॉ करून घेते बघा. तर आर्महोलचा जो शेप आहे तो इथे मी ड्रॉ करून घेतला आहे ब्लॅक पेननी, म्हणजे तुमच्या देखील लक्षात येऊ. त्यानंतर आपल्याला इथं सेंटरला देखील एक टक्स घ्यायचा आहे, कारण पुढे आय हुक पट्टी आहे. त्यासाठी पुढे जर आय हुक पट्टी असेल पुढच्या साईडला हा टक्स घेणं कंपल्सरी आहे. तुम्ही शिलाईत दाखवा किंवा मायनस केला तरी काही हरकत नाही. तर बघा अशा पद्धतीने आपली फ्रंट पार्टची आता इथं ड्राफ्टिंग झाली प्रिन्सेस कटची. आता आपण कट करून घेऊ. आता जसा ड्राफ्टिंग झाला आहे तशीच आपल्याला कटिंग करायची इथं बघा. आर्महोल लगेच कट करायचं नाही, आर्महोल आपण नंतर कट करू. पुढचा गळा कट करून घेऊ. त्यानंतर मायनस झालेली जी शोल्डरची लाईन आहे ती कट करायची आपल्याला इथून.
आर्महोल एक्स्ट्राचा कट करते मी, कारण नंतर आपण आर्महोल कट करणार आहे. त्यानंतर बघा आता हा कमरचा जो टक्स आहे जसा मार्किंग केला आहे तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायची इथं. कट केला त्यानंतर बघा आता हा जो टक्स आहे, आता ही जी मार्किंग आहे ना, तर हे मायनस करायचं आहे आपल्याला. ह्या दोन्ही ज्या लाईन आहे ते एकावर एक व्यवस्थित ठेवायचे आहे. हे बघा मायनस केला. आता ब्लॅकवाला आणि पिंकवाला आर्महोल आपला मॅच होतोय बघा इथं. तर आपण आता कट करून घेतो. कट केला त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो इथं ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, ही जी लाईन फोल्ड केली इथून खाली आपल्याला फोल्ड लाईनपासून अर्धा इंच मार्किंग करायची आणि या फोल्ड लाईनचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे बघा. सेंटरवर एक मार्किंग करायची, तिथून पाव इंच बाहेर मार्किंग करायची आणि फ्रेंच कवने आर्महोलचा जो शेप आहे तो इथे मी ड्रॉ करून घेते बघा. असं फ्रेंच कव सेट केला आहे, जसं आपलं मार्किंग जॉईंट होतं आहे तसं. आणि इथं आर्महोलचा शेप प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो ड्रॉ करून घेतला ब्लॅक पेननी आणि इथं आता कट करून घेते मी तो. त्यानंतर हा देखील टक्स आपण मायनस करू, कारण आपल्याला हा शिलाईमध्ये घ्यायचा नाही. तर बघा असं फ्रंट पार्ट आपले तयार झाले. आता बॅक पार्टवर ठेवून देखील कटिंग करून घेऊ. इथं बघा बॅक पार्ट घेतला आहे आपण, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तो ड्राफ्ट केला आहे. इथून बघा आपल्याला आता हा जो साईडचा प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तो ठेवून इथं मार्किंग करायची. ती इथं बघा पाव इंच खाली अंतर सोडायचं आहे. इथं व्यवस्थित मॅच करून इथे एक मार्किंग करायची, इकडे देखील एक मार्किंग करायची बघा. अशा पद्धतीने साईडचा पार्ट ठेवून चेक करायचं. त्यानंतर बघा आपल्याला ही जी मार्किंग आहे ती अशी ड्रॉ करायची आणि इथून आता हा जो आर्महोलचा शेप आहे तो देखील आपल्याला थोडासा खालून ड्रॉ करायचा बघा. इथं हे बघा असं. त्यानंतर हा पार्ट जो आहे तो असं मार्किंग करून घेऊ. त्या अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची चेक करायची. तर ब्लाऊजची उंची किती हवी त्यानुसार आपल्याला इथं मार्किंग करू. ते इथून टेप ठेवायचा. तर बघा ब्लाऊजची उंची जी आहे ती मला 14.5 तयार हवी, तर इथे मी 15.5 मार्किंग करते, म्हणजे ती शिवून आपली 14.5 तयार होईल. तर इथं अर्धा इंच जे आहे ते मायनस करणार आहे मी. हे बघा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट पण ड्रॉ झाला आहे. आता आपण कट करून घेऊ. जशी मार्किंग आहे तशीच आपल्याला कटिंग करायची. शोल्डरची वरची वाली लाईन कट करायची आणि हे बघा हे जे मायनस केले अर्धा इंच ते देखील कट करायचे आपल्याला. आर्महोल मी मायनस केला होता ना, तिथून आपण ड्रॉ केला आहे, तर तिथूनच मी कट करते. हे बघा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे तो देखील कट झाला आहे आणि फ्रंट देखील कट झाला आहे. तर चला या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करून बॅक पार्ट देखील कट केला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव कट करू आणि अस्तरवा आणि मेन फॅब्रिकवर देखील तुम्हाला ड्राफ्टिंग आणि कटिंग करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा. नक्कीच मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.